नमस्कार. तर फायनली सगळ्यांच्या रिक्वेस्ट वरून मी घेऊन आलेले आहे होम टूर. या व्हिडिओ मध्ये मी माझं घर पूर्ण डिटेल मध्ये दाखवणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर ही आहे आमची एंट्रन्स आणि हे आहे माझ्या घराचं नाव उंबरठा. उंबरठा का याबद्दल मी रील बनवली आहे, ते तुम्ही बघा नक्की. तर याच्या साईडला हे आहे वॉलपेपर लावलेला आहे, आम्ही टेक्स्चर नाही आहे, हा वॉलपेपर आहे. आणि हे उंबरठा पण आहे, हे 3D मध्ये बनवून घेतलेलं मी. तर मला मोठ्या अक्षरात घराला नाव पाहिजेच होतं आणि त्याच्यावरती आम्ही लाईट लावली आहे, तर त्याबरोबर नावावरती प्रकाश पडतोय. आणि इथे जे ब्लँक स्पेस आहे इथे आम्ही अजून काहीतरी करणार आहे. तर सगळेजण ती लाल पाईप हाईड करायला पीओपी करतात, जे खूप एक्सपेन्सिव्ह जातं आणि असा एकदम मॉडर्न लुक येतो. पण आम्हाला असा नॉर्मल लुक पाहिजे होता घरासारखा, म्हणून आम्ही ह्या खोट्या खोट्या वेल आणलेल्या आहेत. ते असं खरंच नॅचरल वेल असं वाटतात, पण त्या खोट्या वेल आहेत. आणि ज्या समोर कुंड्या दिसतात तुम्हाला 3, तर त्या खऱ्या आहेत. घरात आमच्या खूप झाडं आहेत. त्याच्यानंतर इथं मध्ये आम्ही लाईट लावली आहे, जेणेकरून नॉर्मल 365 दिवस पण इथं प्रकाश राहील आणि दिवाळीच्या वेळी वेगळी अशी लाइटिंग करायची गरज पडत नाही. असं 365 दिवस दिवाळीचं लुक येतोय. तर हे आहे माझं शू रॅक. आतमध्ये घराची जी थीम आहे ती इथंच कळून जाते, तर त्याचंच थोडंसं मटेरियल आम्ही इथं वापरलंय. आणि इथं 2 ड्रॉवर बनवलेत मी, जेणेकरून काही आपलं रांगोळी किंवा बाहेरचं काही सामान असेल, सॉक्स वगैरे असेल, तर ते लवकर घेता यावं म्हणून मी 2-3 ड्रॉवर बनवलेत. खाली एक ड्रॉवर बनवलाय. त्याच्यानंतर मोस्टली शू रॅक असे आडवे असतात, तर आम्ही असे बनवलेत जेणेकरून ते जास्त शूज बसतील आणि थोडा वेगळा लुक पण येईल. कमी जागेमध्ये जास्त शूज बसण्यासाठी हे आम्ही असं करून घेतलंय. त्याच्यानंतर आम्ही हा सिटिंग एरिया केलाय, जेणेकरून आपल्याला शूज घालताना बसून निवांत इथं शूज घालता येतील. त्यामुळे हा एक सिटिंग एरिया केलाय. आणि इथं मोस्टली सगळेजण फर्निचरच करतात, पण कधी कधी असं होतं की आपल्याला दिवा लावायचा असतो, कधी पावसाळ्यामध्ये रेनकोट ठेवायचा असतो, छत्री ठेवायची असते, तर ते आपलं फर्निचर खराब होतं. म्हणून मी आतलं जे आपलं किचन कट्ट्याचा जो ओटा असतो तो असा पण वेस्ट जाणार होता, तर तो मी इथं वापरलाय, जेणेकरून आपल्याला इथं रांगोळी पण टाकता येते, दिवाळीमध्ये दिवे लावता येतात आणि फर्निचर आपलं खराब पण होणार नाही. तर हे होतं आमचं एंट्रन्स. लकीली आमच्या साईडला, दोन्ही साईडला कोणताच फ्लॅट नाही आहे, त्यामुळे प्रॉपर ही पूर्ण जागा आम्हाला मिळते. तर चला आपण आत बघूया. तर हा आहे माझ्या घराचा उंबरठा. पुण्यातल्या घरामध्ये फ्लॅटमध्ये उंबरठा देत नाही, तर माझा हट्ट होता की मला घराला उंबरठा हवाच. तर हा सागवानचा उंबरठा आम्ही बनवून घेतलेला आहे. हाईट पण बऱ्यापैकी मोठी आहे. तर ही आहे घराची एंट्रन्स. याच्यावरती बरोबर लाईट लावली आहे आणि एंट्री केल्या केल्या तुम्हाला दिसेल हा मिरर इथं. म्हणजे कोणी पण पाहुणे आले तर ते बघतील पहिला की आपण आहे का ठीकठाक, मग स्वतःला ठीकठाक करून घेतील. किंवा आपण निघताना पण काही मध्ये आरशात बघायचं राहिलेलं असतं, तर जाता जाता एक लुक देऊ शकतो. तर इथं भरपूर काही करतात, पण मला असं एकदम छान सुटसुटीत ठेवायचं होतं, म्हणून आम्ही एक झाड आणि एक मिरर असं ठेवलेलं आहे. तर हे आहे एंट्रीलाच पार्टिशन. तर एंट्रीलाच पार्टिशन का केलंय, कारण की सोफा आहे मागे आणि बाहेरून कुणीही बघितलं तर डायरेक्ट घरातल्या सोफ्यावरती कोणी बसला, आपण कसेही बसलेलो असतो, तर ते दिसू नये म्हणून आम्ही पार्टिशन करून घेतलंय, जेणेकरून बाहेरून कोणीही बघत असेल तर त्यांना हे छान असे काहीतरी अँटिक वस्तू वगैरे ते दिसतील, पाठीमागे बसलेलो आपण दिसणार नाही. तर या आतमध्ये. तर हा आहे माझा सोफा आणि हे आहे पार्टिशन. तर इथं तुम्ही आरामात बसू शकता, टेन्शन नाही बाहेरून कुणी बघतंय. आणि हे अजिबात एका साईडनं पॅक नाहीये, दोन्ही साईडनं ओपन आहे, त्यामुळं ते जे पण अँटिक वस्तू आहेत ते तुम्हाला इकडून पण दिसतात. आणि सोफ्याच्या वरती पण आम्ही वॉलपेपर लावलेला आहे आणि आम्ही ह्या वॉलपेपर वरती 3 फ्रेम्स लावलेल्या आहेत, ज्याचा अर्थ असा आहे की मी सांगलीची, हा नाशिकचा आणि आम्ही राहतोय पुण्यामध्ये. तर एक नाशिकची आहे, एक सांगलीची आहे आणि एक पुण्याची अशी पेंटिंग आहे. तशा 3 टाईपच्या पेंटिंग लावलेल्या आहे आम्ही. तर या सगळ्या उषा आणि कव्हर्स वगैरे सगळे मी मिशोवरून घेतलेले आहेत, लिंक सगळ्या टाकणार आहे खाली. आता आपण बघूया सोफ्याच्या समोरची साईड कशी आहे. तर हा आहे माझा हॉल, जो 17x10चा आहे. आणि ही आहे माझी सीलिंग. तर सीलिंग भरपूर जण वेगवेगळ्या टाईपच्या लाईट्स, वेगवेगळ्या टाईपचं डिझाईन, पीओपी, ढिंच्या काय करतात. पण मला जे पहिलं जुन्या काळात वाडे असायचे, वाड्यामध्ये कसं असायचं, ते माळा
त्या टाईप मध्ये मला हवं होतं आणि हे त्या टाईप मध्ये बनवलेलं आहे. तुम्ही बघितलं तर आतमध्ये लॅमिनेशन आहे ते पण कळत नाहीये आणि ते वाड्याचा लुक येतोय आणि एकदम सिम्पल लाईट्स ठेवलेत. कलर 3 कलर चेंज होतात आणि डिझाईन पण जास्त नाहीये, पण एक वाड्याचं लुक आहे. आणि आम्ही जी हे हँगिंग लाईट घेतली आहे हॉलमध्ये, ती पण असं झुंबर टाईप मध्ये भरपूर लाईट्स, काचा, कलरफुल अशी काही घेतली नाहीये. तर आमच्या थीमलाच युजफुल, थीमला साजेशी अशी सुतळीचं घेतलेलं, एकदम सिंपल आणि स्वस्त आहे. याची पण लिंक टाकते मी. फ्लिपकार्ट वरूनच घेतलेल्या. आम्ही जे पण घरात लाईट्स दिसतात त्या फ्लिपकार्ट वरून घेतलेल्या आहेत. घरातले सगळे फॅन आम्ही ॲटम बर्गचे घेतलेले आहेत आणि सगळे फॅन आहेत ते 900 mm चे घेतलेले आहेत, 900 सेंटीमीटरचे सॉरी. आणि जो हॉल मधला फॅन आहे तो आमच्या थीमला असा साजेस आहे, वुडन टाईप मधला, जे रिमोट अलेक्सा सगळ्याला कनेक्ट होता. तर आता हे आहे आमचे टीव्ही युनिट. टीव्ही युनिट पण एकदम सिंपल ठेवलेलं आहे. भरपूर जण इकडे डिझाईन तिकडे डिझाईन, बापरे ढेंच्या आमच्यामध्ये काहीच नाहीये. वरती एक फळी आहे आणि खाली एक छोटस युनिट केलेलं आहे, ज्याच्यामध्ये जर आपल्याला काही ठेवायचं असेल टीव्हीशी रिलेटेड पेपर्स वगैरे तर ते ठेवू शकतात. हे असं ओपन पण होतं आणि हे एकदम सॉफ्ट क्लोज होतं. आपण सोडून दिलं तरी ते हळूहळू हळूहळू हळू बंद होत राहतं. आणि टीव्हीच्या साईडला तुम्हाला जे पण दिसत आहे ते वॉलपेपर नाहीये, ती खरी टाईल्स आहे. टाईलचा लुक आहे, तुम्ही बाजून बघितला तर कळेल. म्हणूनच हा लुक एकदम छान दिसतोय. सगळ्यांना वाटतं की ते वॉलपेपर आहे, वॉलपेपर असं वाटतं, पण नाहीये, त्या फरशा आहेत. हे आम्हाला एक एक फरशी लावायलाच खूप वेळ लागलेला आहे. तर या टीव्ही युनिटच्या साईडलाच माझा देवारा आहे. हॉलमध्ये एंट्री केल्या केल्याच देवारा नसावा, कारण कोणी आल्या आल्या देव दिसून येत असं म्हणतात. म्हणून माझा देवारा वास्तुशास्त्राप्रमाणेच माझा देवारा आहे आणि मला बरोबर दिशा मिळाली आहे. आणि माझा देवारा पण एकदम वेगळा आहे. असा देवारा कुठंच बघितला नसेल तुम्ही. सगळेजण ओमवाला, श्री, गणपती काय 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 डिझाईन करतात. मी एकदम सिंपल ठेवलंय. आणि मला अशा घंट्या हव्या होत्या ज्या मंदिरात वगैरे असतात तशा टाईप मधल्या मोठ्या मोठ्या घंट्या. आणि देव मी सगळे नवीन केले. मी हे सगळे देव आपल्या तुळशीबागेच्या इथून, राम मंदिरच्या इथून घेतलेले आहेत. तर मला सगळे देव पण असे भरीव आणि मोठे मोठे हवे होते. एकदाच घेणार आहे आपण, म्हणून सगळे देव मी तिथून घेतलेले आहेत. आणि इथं कट्टा आपला जो किचन ओटा काढून कलर चेंज केला तर त्याची उरलेली फरशी होती ते मी इथं लावली आहे. तर त्याच्यामुळे मला इथं काही रांगोळी घालायची असेल, छोटी पूजा मांडायची असेल मार्गशीर्ष मधली वगैरे, तर मी इथं मांडू शकते. तर मोठी जागा आहे. त्याच्यानंतर मला जागा कमी पडली तरी पण त्यांनी ह्या मला एक्सटेन्शन दिले, मी इथं ताट वगैरे ठेवू शकते. त्याच्यानंतर मला ड्रॉवर्स आणि आतमध्ये पण खूप मोठी जागा दिली आहे त्यांनी, की देवाचं जे पण सामान आहे ते सगळं मी आतमध्ये ठेवू शकते. पाट, चौरंग जे पण आहे सगळं मोठं मोठं सामान मी याच्यामध्ये ठेवू शकते. घरात तुम्ही कुठंही चौकट बघितला तर तुम्हाला सगळीकडे एका टाईपची चौकट दिसेल. आम्ही सगळ्याला राऊंड राऊंड करून घेतलेला आहे. इथं राऊंड आहे, किचनला राऊंड आहे, किचनचा काउंटर पण राऊंड आहे. एंट्री केल्या केल्या जे होतं त्याला पण आम्ही पूर्ण वुडन करून हे राऊंड शेप करून घेतलाय. टीव्हीच्या साईडला पण आम्ही राऊंड करून घेतलाय. तर पूर्ण घरामध्ये तुम्हाला असा राऊंड शेप दिसेल. पाहुणे आल्यानंतर त्यांना झोपता यावं म्हणून आम्ही हा सोफा कम बेड घेतलेला आहे. आणि आमची गॅलरी इथंच आल्यामुळे आम्हाला तो एल मध्ये करता आला नाही, पण त्याला एक आम्ही छान पर्याय काढला आहे. आम्ही असा इंडियन सिटिंग केलेली आहे खाली, जी सगळ्यांना खूप आवडते. सोफ्यापेक्षा जास्त ते लोक इथंच बसतात. इथं बसून टीव्ही बघायला, गप्पा मारायला खूप छान वाटतं. तर आम्ही फुल साईज कर्टन घेतलेले आहेत आणि वरती जे लावलेलं आहे ते दिसत नाहीये कर्टनचं, आणि तिथं लाईट्स लावले त्यामुळे एक वेगळा मस्त लुक येतोय. आणि कर्टन मध्ये पण आम्ही 2 टाईप घेतले, त्याला म्हणतात शीर आणि हे आहे ब्लॅकआउट कर्टन्स. तर दोन्ही पण थोडं थीमला मॅचिंग आहे. आणि इथं आम्हाला विंडो आहे. आणि सगळे म्हणत होते की तुमच्या घरात हवा, पाणी, ऊन, वारं कसं येतं, तर खूप जास्त येतं, त्यामुळे आम्हाला बंद करून ठेवायला लागतं. तर कर्टनच्या ह्या बाहेर माझी गॅलरी आहे. गॅलरीच्या बाहेर खूप छान व्ह्यू आहे, कारण की मला नदी दिसते, सनसेट दिसतो. पश्चिम दिशा असल्यामुळे भयानक वारं येतं की मला गॅलरी बंद करून ठेवायला लागते. आणि लकीली माझ्या गॅलरीच्या, आमच्या फ्लॅटच्या बाहेर काहीच कन्स्ट्रक्शन होऊ शकत नाही जास्त उंचीचं. जे माझ्या मागे आहे ते फक्त रो हाऊसेस आहेत आणि हा पूर्ण लँड गव्हर्नमेंटचा आहे, त्यामुळे मला ग्रीनरी खूप वर्ष तरी राहणार आहे ही ग्रीनरी. हे आमचं छोटस गार्डन आहे जे आम्ही पुढे मागे एक्सटेंड करू. फ्लॅट मध्ये सगळ्यात मोठा प्रश्न असतो की कपडे कुठे वाळत घालायचे, तर त्यासाठी आम्ही हे केलेलं आहे.
तसं तर आम्हाला डायनिंग टेबलची काहीच गरज नव्हती, पण कधी कोणी पाहुणा आला ज्याला खाली बसता येत नाही त्यांच्यासाठी आणि इतर वेळी आम्हाला त्या डायनिंग टेबलची अडचण पण होऊ नये, कधी घरात किट्टी पार्टी असली, कोणती पार्टी असली तर कुठं सगळं सामान ठेवायचं, यासाठी आम्ही एक मस्त सोल्युशन काढलंय, ते म्हणजे फोल्डिंग डायनिंग टेबल. याच्यावरती तुम्ही सगळं सामान मांडू शकता किंवा जेवण करू शकता. तुम्हाला जेव्हा नेसेसरी असेल तेव्हा तुम्ही हे वापरू शकता, जेव्हा तुम्हाला गरज नाहीये तेव्हा तुम्ही ते खाली इझिली बंद करू शकता. त्यानंतर हे मल्टीपर्पज आहे, एवढी छान लाइटिंग वरती दिसते, त्यामुळे आम्हाला गणपती वगैरे बसवायचा असेल तर तो आम्ही ह्याच्यावरतीच बसवतो. तर हॉल बघितला, तर आता बघूया किचन. इथूनच देवाच्या साईडलाच ही माझ्या किचनची एंट्री आहे. तर हा आहे माझा ब्रेकफास्ट काउंटर. हे पहिल्यांदा क्लोज किचन होतं, म्हणजे इथं पूर्ण वॉल होती, पण मला ओपन किचन हवं होतं म्हणून ही वॉल पूर्ण तोडून आम्ही असं गोल गोल वाला स्ट्रक्चर केलेलं आहे. आणि इथून मला किचन मधून डायरेक्ट ऍक्सेस देतो. कुणाला काही द्यायचं असेल तर मी इथून डायरेक्ट देऊ शकते. कुणाला इथे उभारून काही खायचं असेल तर इथं उभारूनच डायरेक्ट खाऊ शकतो. आणि याच्या खालची जागा वेस्ट जाऊ नये म्हणून मी एक आयडिया केली आहे. भरपूर वेळा आपल्याला असं होतं की सगळं तर आपण ठेवतो, पण मोठे मोठे डबे असतात, ते पिठाचे डबे, स्टोरेजचे डबे, ते डबे कुठे ठेवायचे, तर याच्यासाठी मी हे सोल्युशन काढले आणि इथं माझे सगळे डबे बसतात. आता ब्रेकफास्ट काउंटरच्या खालची जागा तर वापरली आणि हे आपलं बास्केट ज्याच्यामध्ये आपण लसूण, कांदे, बटाटे ठेवतो, तर हे तर वापरलं, पण याच्यामध्ये अजून पण मी सामान ठेवू शकते, जसं की आपण पॅकेट आणलेले असतात ते ठेवायला सुद्धा मी हे वापरू शकते. आणि याचा कलर ही माझ्या इंटेरियरला बरोबर साजेसा मिळाला मला. इकडे बास्केटची जागा झालेली, बास्केटची साईज फिक्स असते, त्याच्यानंतर इकडचा काउंटर वापरला आपण. पण आता ही मधली जागा वेस्ट जात होती म्हणून मी इथं असा उभावाला कप्पा केलाय, जो असं वाटतं की एकदम छोटा आहे, पण जेव्हा तो ओपन करतो तुम्हाला इकडच्या आतली पण जागा मिळते आणि अशा ज्या उभ्या गोष्टी असतात त्या तुम्ही सगळ्या ठेवू शकता इथं. तर इथं पण आतमध्ये खूप जागा आहे. तर बाहेरून बसताना पण लुक छान दिसला पाहिजे म्हणून मी असं ओपन काउंटर केलेलं आहे. इथं मी मस्त डबे ठेवलेत आणि हे सगळे डबे मी मुंबईवरून मागवलेत. सगळे एक टाईपचे डबे आहेत घरामध्ये माझ्या. इथं सगळ्या इझी ऍक्सेस वाल्या गोष्टी ठेवल्यात, जसे बदाम, काजू, लहान मुलं आली की त्यांच्यासाठी चॉकलेट्स. तर इथं पण भरपूर सारं सामान बसतं. त्याच्यानंतर मला हा एक काउंटर मिळालाय जिथं मी अंडे ठेवू शकते, फ्रूट बास्केट ठेवू शकते. इथं मला भरपूर साऱ्या गोष्टी ठेवायला ही पण जागा मिळाली आहे. तर किचन मधलं सगळ्यात आवडतं सेक्शन म्हणजे पुल आउट. तर हे पूर्ण ओपन होतं आणि टॉप टू बॉटम पूर्ण मला जागा मिळाली आहे. आणि हे सेक्शन्स पण असे आहेत, तुम्हाला वाटतंय की हा डब्बा खूप छोटा आहे, एवढी जागा वेस्ट जाते, तर तुम्ही हे काढून इथं लावू शकता. काही डबे मोठे आहेत, जसे हे मोठे आहेत, त्याच्यापेक्षा मोठे डबे असतील तर हे काढून वरती लावू शकता. तर हे ऍडजस्टेबल आहे पूर्ण आणि तुम्हाला कसंही ते ऍडजस्ट करू शकता तुम्ही. तुम्हाला वाटलं की अजून जास्त जागा पाहिजे तर तुम्ही असला अजून एक विकत आणून अजून एक लावू शकता. आणि हे पुल आउट करण्यामागचं माझं मेन कारण होतं की तुम्हाला हे डबे नेहमी लागतात आणि मोस्टली ते पुल आउट तुम्हाला इथं देतात. आणि कसं होतं, इथं प्रत्येक वेळी तुम्हाला ते वाकावं लागतं आणि असं जेव्हा असतं सेक्शन तेव्हा तुम्हाला फक्त तुमची डब्याची टोपण दिसतात, त्याच्यामध्ये काय दिसत नाही. त्यामुळे प्रत्येक वेळी तुम्हाला ते उचलून उचलून बघायला लागतं की काय आहे. तर हे पुल आउट केल्यामुळे मला डायरेक्ट इकडून पण मला काय हवं ते दिसते, मी डायरेक्ट घेऊ शकते, किंवा तिकडून कोणी आलं तर त्याला पण डायरेक्ट दिसतं आणि डायरेक्ट तो घेऊ शकतो. तर किचनचा कलर मला ग्रीनच हवा होता आणि ग्रीन मध्ये पण हा कलर खूप सुंदर त्यांनी मला करून दिलेला आहे. आणि हँडल्स आम्ही पहिल्यांदा गोल्डन कलरचे ठरवले होते, पण ब्लॅक कलरचे नंतर त्याच्यावरती लावून बघितलं, ब्लॅक कलर खूप छान वाटत होता. आणि जे पण स्टोरेज दिलेलं आहे ते एकदम भरपूर भरपूर स्टोरेज दिलेलं आहे. तुम्ही एक एक कप्पा उघडून बघितला तर त्याचा विड्थ लिटरली एवढी आहे. तर खूप मोठे मोठे बॉक्सेस मला दिलेले आहेत, त्यामुळे खूप सामान याच्यामध्ये बसतं. जे पण कॉर्नर्स आहेत मोस्टली ते गोलवाला मॅजिक कॉर्नर बसवतात, तर त्याच्यामध्ये जास्त सामान ठेवता येत नाही. तर यांनी मला खूप छान मॅजिक कॉर्नर बनवून दिले, जे आता ओपन केले की असं ओपन होतं आणि याच्यामध्ये मोठे मोठे डबे मी ठेवू शकते. आणि हे असं होतं आणि त्याच्यानंतर हे आतला सेक्शन बाहेर येतो, याच्यामध्ये पण मी डबे ठेवू शकते. आणि हे खूप छान मॅजिक कॉर्नर त्यांनी मला करून दिले, ह्या कॉर्नरचा यूज झाला. तर किचन मध्ये पण आम्ही घरात जी थीम वापरली आहे वुडन, ती ग्रीन प्लस वुडन असं केलेलं आहे. आणि काही सेक्शन आहे त्याला काच वापरली, म्हणजे थोडंसं वेगळं लुक येते. काही दाखवायच्या होत्या मला आतल्या गोष्टी, काही हिडन ठेवायच्या होत्या म्हणून काही ठिकाणी काच वापरली आहे. त्याच्या आतमध्ये पण आम्ही लाईट दिलेली आहे. काही सेक्शन ओपन ठेवायला सांगितले, जेणेकरून मला जसं चहापत्ती, साखर, मीठ वगैरे नेहमी लागणाऱ्या गोष्टी आहेत, ग्लासेस असतील त्या मला डायरेक्ट इझी ऍक्सेससाठी येतील. त्याच्यानंतर प्रत्येक वेळी तुम्ही बघता की काहीतरी
सेम पॅटर्न असतं. तर हे पॅटर्न पूर्ण आम्ही त्यांना वहीमध्ये काढून दाखवलं होतं की हे जे राऊंड राऊंड असतील दरवाजे ते राऊंड असतील, अर्ध त्याच्यामध्ये ग्रीन असेल, अर्धी काच असेल, अर्ध वुडन असेल. त्याच्यानंतर हे सेक्शन खाली असेल, याच्यामध्ये एक कप्पा असेल. आतमध्ये तुम्ही बघितलं तर भरपूर म्हणजे भरपूर स्टोरेज दिलेलं आहे. खाली स्टोरेज, मध्ये स्टोरेज आणि वरती जे दिले ते पण लॉफ्ट, हे पूर्ण स्टोरेज आहे. याच्यामध्ये तुम्ही सगळं घरातलं पूर्ण सामान ठेवू शकता. आणि चिमणी पण माझी डकलेस आहे, त्यामुळे आतला सगळी जागा मला पूर्ण वापरायला येते. हे पूर्ण जागामध्ये हे कॉर्नर्स आहेत, हे कॉर्नर्स वेस्ट जाऊ नये म्हणून याला दरवाजा वेगळ्या टाईपने केलाय जो असा ओपन होतो. त्यामुळे इथं पण मला पूर्ण एल टाईप मध्ये मला स्टोरेज मिळालंय. ग्रीन सोबत मला वुडन कट्टा हवा होता, पण इंडियामध्ये वुडन कट्टा मला अजिबात मिळाला नाही. आम्ही खूप शोधला, म्हणून आम्ही व्हाईट कट्ट्यावरती आलो आणि व्हाईट कट्टा केला. त्याच्यानंतर मला सिंक असं वेगळंच टाईपचं पाहिजे होतं, म्हणून मी ह्या टाईपचं सिंक घेतलं. तर याच्यामध्ये तुम्हाला फ्रूट धुण्यासाठी, ड्रिंकिंग वॉटर, त्याच्यानंतर मेन वॉटर आहे, त्याच्या पण मध्ये 3 टाईपने तुम्हाला पाणी येतं. नॉर्मल स्पीडनी, एकदम हार्ड स्पीडनी, त्याच्यानंतर झऱ्यासारखं स्पीडनी. त्यानंतर ग्लास धुवायला तुम्हाला एक वेगळा सेक्शन दिलेला आहे. त्याच्यानंतर तुम्हाला जे लिक्विड असतं ते नेहमी कुठं ठेवायचं याचा प्रश्न असतो, तर त्यांनी लिक्विडसाठी पण ती बॉटल दिलेली आहे. त्याच्यामध्येच इनबिल्ट आहे, तुम्ही फक्त त्याच्यामध्ये फिल करायचं आणि त्याच्यामधूनच घेऊन तुम्ही वॉश करू शकता. आणि सिंक पण बऱ्यापैकी मोठा आहे. तर त्यांनी आम्हाला किचन मध्ये ड्राय बाल्कनी दिलेली नाही, डक एरियाच दिला होता. तो डक एरियाच आम्ही किचन मध्ये घेतला, त्यामुळे किचन एवढं मोठं दिसतंय. त्यांनी हा आम्हाला इथं वॉशिंग मशीनचा पॉईंट दिला होता, जिथं आम्ही वॉशिंग मशीन लावली नाही, फ्रीज केलाय. आणि कट्टा त्यांनी आम्हाला नॉर्मल दिला होता, तर आम्ही तो काढून पूर्ण सी सेक्शन मध्ये कट्टा बनवलाय. तर एंट्रन्स झाला, हॉल झाला, देवार घर झालं, किचन झालं. तर आता आपण बघूया बेडरूम्स. पण बेडरूम्स वर जाता जाता इथे येते आमची मेमरी वॉल, जिथं आम्ही आमच्या क्यूटच्या मेमरीज जपून ठेवल्यात. आणि इथून सुरू होतात बेडरूम्स. तर तो आहे हॉल आणि हा आहे पॅसेज. तर आमचा आहे 3 BHK. ही आहे फर्स्ट बेडरूम, ही आहे सेकंड बेडरूम, ही आहे थर्ड बेडरूम आणि इथे येतं कॉमन वॉशरूम. तर ही आहे किड्स बेडरूम. तर चला बघूया आपण किड्स बेडरूम. तर मॅगीसाठी मला बंक बेडच बनवायचा होता, पण एका खाली एक बेड असं नाही, तर बेड वरती बनवायचा होता आणि खाली त्याच्या कपाट. कारण की असं पण आपण बेड बनवणार, कपाट पण बनवणार, मग असं पण 2-2 जागा वेस्ट जाणार. आपण कपाट बनवतोच आणि कपाटाच्या वरती काय करतो, पसारा ठेवतो. तर पसारा ठेवण्यापेक्षा मी विचार केला त्याच्यावरतीच बेड बनवूया ना, म्हणून वरती बेड बनवला आणि त्याच्यावरती जायला पायऱ्या बनवल्या. तर पायऱ्यांमध्ये पण तुम्ही बघितलं तर प्रत्येक पायरीमध्ये स्टोरेज आहे आणि ते पण असं नाही की फक्त ड्रॉवर, तर मोठे मोठे कपाट आहेत आणि मोठं मोठं स्टोरेज केलेलं आहे, जिथं मॅगीचं सगळं सामान बसू शकतं. आणि इकडच्या साईडून जे दिसतं तुम्हाला, तर तिथे पण मी ड्रॉवर बनवले आहेत. तर त्याच्यामध्ये पण मॅगीचं पूर्ण सामान बसतं, कारण की टॉईज, त्याचं लहान मुलांचा खूप पसारा असतो. खाली पडू नये म्हणून आम्ही जाळी बसून घेतली. बेडची साईज पण एवढी मोठी आहे की एखादा मोठा व्यक्ती पण झोपू शकतो. 5x3चं बेड आहे. आणि त्याच्यानंतर जे कप्पे केलेत बेडच्या खाली 5x3 असल्यामुळं 5 फूट आतमध्ये आम्हाला स्टोरेज मिळालंय, त्यामुळं इतकं स्टोरेज झालंय. कलर कॉम्बिनेशन पण खूप छान घेतलंय, ब्लू, पिंक, ऑरेंज आणि ते पण मॅट फिनिश आणि सॉफ्ट कलर घेतलेत, एकदम डार्क कलर घेतले नाहीत. आणि मध्ये हँडल पण असे सशाचे घेतलेत. आणि हे तुम्हाला असं वाटत असेल मध्ये की पार्टिशन आहे, शोचं आहे, पण ते पण हिडन स्टोरेज आहे. जेव्हा हे ओपन कराल तेव्हा त्याच्या मागची जी जागा आहे ती वेस्ट होऊ नये म्हणून त्याच्या मागे पण आम्ही स्टोरेज केलंय, जे जास्त न लागणाऱ्या गोष्टी तिथं ठेवू शकता. आणि इथे तुम्हाला वाटलं तर तुम्ही काही तर तुमच्या अँटिक वस्तू किंवा टॉईज वगैरे छान अशा ठेवू शकता. तर याचं डिझायनिंग पण जे आहे, एक सर्कल खालून येतोय, एक सर्कल वरून येतोय, 2 सर्कल्स पिंकचे वेगळे, ऑरेंजचे वेगळे, आणि हे असं वाटतं की एक पूर्ण सर्कल आहे, पण हा मध्ये दरवाजा वेगळा ओपन होता. तर हे खूप छान पद्धतीने डिझाईन करून दिले त्यांनी आम्हाला. आता मॅगीच्या समोर आम्ही केलंय वर्क स्टेशन. हे वर्क स्टेशन प्लस मॅगीचं स्टडी टेबल पण आहे. आणि इथं पण भरपूर सारं स्टोरेज म्हणू शकता, किंवा तुम्हाला काही अँटिक गोष्टी ठेवायच्या आहेत, शोच्या डेकोरेटिव्ह वस्तू ठेवायच्या आहेत, त्याच्यासाठी ओपन स्टोरेज केलेलं आहे. आणि इथं भरपूर सारे ड्रॉवर आहेत. त्याच्यानंतर इथं मोठा कप्पा आहे एक, जिथं तुम्हाला मोठ्या गोष्टी ठेवायच्या असतील. आणि इथं असं वाटतं की 3 कप्पे आहेत असं वाटतं, पण हे ओपन केले की हा एकच मोठा कप्पा करून दिलाय त्यांनी. हे 2 in 1 झाले, जसं की वर्क स्टेशन प्लस स्टडी टेबल. त्याच्यानंतर
प्रत्येक रूम मध्ये वेगवेगळ्या टाईपचे कर्टन, म्हणजे त्या रूमच्या थीम प्रमाणे आम्ही कर्टन घेतले. तर मॅगीला कार, ट्रॅक्टर, डंपर हे अशा जेसीबी वगैरे गोष्टी खूप आवडतात, म्हणून त्याच्यासाठी त्याचा बेडशीट पण आम्ही तशा टाईपचं घेतलंय आणि त्याचा कर्टन पण आहे ज्याच्यावरती कार्स वगैरे आहेत. आणि हा पूर्ण ब्लॅकआउट आहे. दुपारी पण तुम्हाला झोपायचं असेल तर पूर्ण अंधार होतो, असं वाटतं की रात्र आहे. तर हे दिवसा तर म्हणजे लाईटची काही गरजच पडत नाही. आणि इथून पण व्ह्यू खूप छान आहे. जो हॉलमधून व्ह्यू आहे तोच व्ह्यू इथून दिसतो. पूर्ण मागे नदी आहे आणि थंड वारं येतं, खूप वारं येतं आणि ऊन पण भरपूर येतं. आता आपण जाऊया गेस्ट बेडरूम मध्ये. तर ही आहे आमची गेस्ट बेडरूम, जी माझी सगळ्यात फेवरेट रूम आहे. कारण की इथं एक मस्त सिटिंग एरिया दिला आहे आणि इथं बसून मला मस्त नदीचा व्ह्यू दिसतो, सनसेट दिसतो. मी मस्त चहा पिऊ शकते इथं बसून, पुस्तक वाचत मस्त व्ह्यू एन्जॉय करू शकते. आणि हे जे पण तुम्हाला साईडला दिसतंय ते पूर्ण स्टोरेज आहे. आणि असं वाटत नाही की स्टोरेज आहे, कारण की याला हँडल्स दिसत नाही, पण याला पुश बटन आहेत. त्यामुळे असं केलं की पूर्ण ओपन होतात आणि आतमध्ये खूप जास्त स्टोरेज आहे. हे पूर्ण चारी बाजूने स्टोरेज केलेलं आहे, इथं 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 पूर्ण. त्याच्यानंतर हा जो एरिया दिसतोय मिररचा, याच्यामध्ये पण आतमध्ये स्टोरेज आहे. इथं बुक्स ठेवायला जागा आहे. तुम्ही इथं बुक्स ठेवू शकता, तुम्हाला शोच्या वस्तू पाहिजे तर त्या ठेवू शकता, कारण की मिरर मधून तुम्हाला त्या दिसतात. लाईट पाहिजे तर लाईट लावू शकता. त्याच्यानंतर इथं पण स्टोरेज आहे, सगळं पूर्ण हे स्टोरेज आहे. सिटिंग एरिया एवढा मोठा आहे की फक्त इथं बसायलाच नाही, तर दुपारी तुम्हाला थोडासा एक नॅप घ्यायचं असेल तर इथे एखादा व्यक्ती झोपू पण शकतो. आणि हा कर्टन पण आम्ही या थीमला मॅच घेतलाय, जसं की हे सगळं ग्रे आहे तर आम्ही डार्क ग्रे मध्ये इथला कर्टन निवडलेला आहे. आणि हा पण पूर्ण ब्लॅकआउट आहे. आणि हे पूर्ण झाकल्यानंतर पूर्ण अंधार होतो. दुपारी तुम्ही रात्री सारखं झोपू शकता. आणि इथून पण सेम व्ह्यू आहे, कारण की सेम लाईननी या सगळ्या रूम्स आहेत, त्यामुळे इथून पण सनसेट आणि नदी आणि पूर्ण ग्रीनरी दिसते. तर या सिटिंग एरियाच्या खाली पण स्टोरेज आहे. त्याच्यानंतर तुम्ही बघितलं तर हा सेक्शन त्यांनी खूप छान करून दिलाय. मला असा राऊंड शेप नाही येत मोस्टली सनमाईक मध्ये वगैरे, तर त्यांनी करून दिलाय. आणि असं वाटतं की हे ओपन नाही होत, तर हे पण ओपन होतं. आणि याच्यामध्ये पण त्यांनी मला स्टोरेज करून दिलेलं आहे. आणि काही नेसेसरी नाही आहे, पण तरी पण ती जागा अशी पण वेस्ट त्यांनी घालवली नाही, मला त्याच्यामध्ये स्टोरेज करून दिलंय. त्याच्यानंतर आपल्या बेडरूम मध्ये तर आरसा असतोच, पण गेस्ट बेडरूम मध्ये पण मला वाटलं की आरसा असावा, कारण की प्रत्येक वेळी लोक आपल्या बेडरूम मध्ये येऊन चेक नाही करू शकत आपण कसं दिसतो. जेव्हा गेस्ट येतात त्यांच्यासाठी पण मिरर हवा. आणि जो फुल मिरर मी करून घेतला इथं, तर इथं तुम्हाला पूर्ण दिसतं की तुम्ही कसं दिसता. जेव्हा तुम्ही साडी घालता तेव्हा तुम्हाला असं वाटतं की मी पूर्ण दिसली पाहिजे, मी कशी दिसते. तर हा पूर्ण मिरर केलाय. आणि मिररच्या मागची जागा पण वेस्ट जाऊ नये म्हणून मिररच्या मागे पण मी स्टोरेज बनवलंय, जिथे मला बांगड्या वगैरे ठेवू शकते. आणि हा आहे सॉफ्ट बोर्ड, जिथे मी कानातले असे डायरेक्ट इथं असे प्रेस करू शकते आणि तिथूनच काढून असे कानातले घालू शकते. तर मिररच्या या साईडला पण मी स्टोरेज केलंय, जिथं तुम्ही गेस्टला लागणाऱ्या पॉन्ड्स, पावडर, बॉडी लोशन, जे पण काही गेस्टला लागणाऱ्या गोष्टी आहेत त्या ठेवू शकता. तर हा एक वेगळा युनिक असा मिरर त्यांनी करून दिलेला आहे. माझ्या थीम प्रमाणे वुडन प्लस मिरर हा असा मस्त. मिरर पण खूप जास्त मोठा आणि थिक आहे. 3 BHK असल्यामुळे प्रत्येक रूम मध्ये वॉशरूम दिली आणि 3-3 वॉशरूमची काहीच गरज नाहीये, म्हणून हे इथे एक वॉशरूम होतं. इथे दरवाजा होता, जो दरवाजा आम्ही काढला आणि आम्ही इथं स्लायडिंग डोअर बनवून घेतलंय. आणि याच्या आतमधले जे पण गोष्टी होत्या, कमोड, बेसिन वगैरे सगळं काढून टाकलं. आणि इथं आम्ही स्टोर रूम केली, जिथं जे आपल्याला न लागणाऱ्या गोष्टी असतात, ज्या जसं की कूलर झाला, मोठा फॅन झाला, ट्रॉली बॅग झाला, जे आपल्याला कधी कधी लागतात, तर त्या आपण कुठे ठेवायच्या, कारण की आपला जो वरचा लॉफ्ट असतो त्याच्यामध्ये एवढ्या मोठ्या गोष्टी जात नाहीत. तर त्या गोष्टी आम्ही या स्टोर रूम मध्ये ठेवलेल्या आहेत. आणि त्याचबरोबर वॉशिंग मशीन पण आम्ही या रूम मध्ये ठेवलेली आहे. आणि इथं एवढं मोठं कबर्ड बनवलंय. हे गेस्ट साठी नाही आहे खरं तर. आम्ही बेडरूम मध्ये खूप छोटे कबर्ड्स, आणि छोटे म्हणजे आम्हाला जे रेग्युलर लागणारे कपडे आहेत त्याच्यासाठी आम्ही नॉर्मल कबर्ड्स बेडरूम मध्ये बनवलेत. पण आपले साड्या असतात, बाहेर जाताना आपल्याला लागणाऱ्या कपडे असतात, खूप सारे कपडे असतात जे आपल्याला ठेवायचे असतात. तर त्यासाठी आम्ही गेस्ट बेडरूम मध्ये एवढं मोठं कबर्ड बनवलेलं आहे, जे पूर्ण टॉप टू एंड कबर्ड आहे. आणि याच्यामध्ये पण खूप सारं स्टोरेज त्यांनी मला करून दिलेलं आहे. त्याच्यानंतर वरती दरवाजाच्या वरती जी जागा वेस्ट होते तिथं पण त्यांनी मला लॉफ्ट करून दिलेले आहे. त्या लॉफ्ट मध्ये पण खूप जागा आहे. आणि असं घरामध्ये दोन्ही बाजूला लॉफ्ट आणि सगळी बाजूनी स्टोरेज आहे. त्यामुळे कितीही गेस्ट आले त्यांना त्यांचे कपडे कुठे ठेवायचे याचं टेन्शन नाही आहे, कारण की खूप स्टोरेज झालेलं आहे. गेस्ट बेडरूम मध्ये ओपन स्पेस इतका आहे की इथं जर हंतरून टाकलं तर जवळपास 7 ते 8 लोक आरामात झोपू शकतात. आता गेस्ट रूम मधून आपण जाऊया बेडरूम मध्ये.
तर ही आहे आमची बेडरूम. एंट्री केल्या केल्याच इथं वॉशरूम आहे. तर बेडरूम मध्ये सगळ्यात पहिला आल्या तुम्हाला चेस्ट युनिट दिसेल. हे दिसताना असं दिसतं की याला काही दरवाजा वगैरे नाहीये, पण हे पण ओपनेबल आहे. याच्यामध्ये पण आम्ही स्टोरेज केलेलं आहे, जसं की आपले ब्लँकेट झाल्या, उशा झाल्या, ह्या गोष्टी कुठे ठेवायच्या, कारण की आपण बेडवरती 24 तास ह्या गोष्टी नाही ठेवू शकत, म्हणून याच्यामध्ये आम्ही ते स्टोरेज केलेलं आहे. तर ही आहे आमची बेडरूम आणि याच्यामध्ये खूप जागा आहे. बेड, संदीपचं कपाट, माझं कपाट आणि हे चेस्ट युनिट, एवढं सगळं करून पण इथे एवढी जागा आहे की आम्ही आरामात 3-4 जण जेवायला बसू शकतो. इथं केलेलं आहे आम्ही संदीपचं कपाट, पूर्ण टॉप टू एंड पूर्ण कपाट आहे. आणि इथं माझं कपाट आहे आणि याच्यामध्ये आम्ही काहीतरी वेगळं म्हणून थोडासा हा सेक्शन केलेला आहे, जसं की सर्कल. याच्यामध्ये पण लाईट लागते, पण लाईट ती आलेली नाही अजून. अरे बेडरूम मध्ये कपाट झालंय, बेड झाला, पण माझं ड्रेसिंग टेबल कुठं? तर ड्रेसिंग टेबल पण आहे, हिडन आहे, जे म्हणजे हे पुल आउट. याच्यात पूर्ण माझं सामान त्यांनी बसू शकतं, म्हणजे ड्रेसिंग टेबल मध्ये पण बसणार नाही एवढं सामान या पुल आउट मध्ये बसतं, कारण की 11 पेक्षा जास्त कप्पे त्यांनी मला करून दिलेत. पण मिरर कुठे आहे? मिरर आहे याच्यामध्ये हिडन. इकडच्या साईडला मिरर आहे, इकडच्या साईडला माझं स्टोरेज आहे. मी डायरेक्ट घेऊन इथं असं करून मेकअप करू शकते. अरे पण उभारून मेकअप करणार का? नाही, तुम्हाला बसायचं असेल तर तुम्ही बसूही शकता, कारण की हे खाली जे तुम्हाला दिलंय ते स्टोरेज वाटत असलं तर एक आहे स्टोरेज आणि एक आहे सिटिंग एरिया. तर याच्यामध्ये त्यांनी कुशन लावून दिलेले आहे. याच्यावरती मी हे पूर्ण ओपन होतं, इथे ठेवू शकते, त्याच्यावरती बसून मी इथं मेकअप करू शकते. आणि हे पण पूर्ण हिडन आहे. तर बेडच्या साईडला हा सेक्शन करून दिलाय त्यांनी आम्हाला, म्हणजे जेणेकरून तुम्हाला मोबाईल वगैरे चार्ज करायचा असेल तर तुम्ही इथंच डायरेक्ट चार्ज करू शकता, त्यासाठी उठायला लागणार नाही. आणि बटन लाईट्सचे वगैरे इथंच करून दिले. त्याच्यानंतर बेडच्या वरती मला नेहमी वाटायचं की एक लग्नाचा फोटो असावा, तर त्यांनी मला मस्त बेडच्या भोवती सर्कल मध्ये, जे आमची थीम आहे सर्क्युलर मध्ये, तर बेडच्या वरती पण त्यांनी मला तसंच करून दिलेलं आहे. आणि बेड वरती पण आम्ही वॉलपेपर लावलेला आहे. आणि हा असं वॉलपेपर पण जवळून बघितल्यानंतर कळतं की याच्यामध्ये किती म्हणजे सॉफ्ट डिझाईन आहे. आणि त्याच्यामध्ये पण त्यांनी साईडला लाईट्स आणि वरती पण स्पॉटलाइट्स दिले, बरोबर आमच्या फ्रेम वरती पडते. आणि बेड पण त्यांनी आम्हाला 5.5 बाय 6.5 दिलाय, म्हणजे खूप मोठा बेड आहे. याच्यामध्ये काही ऍडजस्टमेंट केलेले नाहीयेत की बेड छोटा दिला का साईज कमी आहे म्हणून. तर या रूमची थीम होती थोडीशी ब्राउनिश, त्यामुळे आम्ही असा पिंकिश कलरचा पडदा निवडला याच्यामध्ये. हा पण पूर्ण ब्लॅकआउट आहे, दुपारी तुम्ही आरामात झोपू शकता. आणि याच्यामधून व्ह्यू दिसतो पूर्ण अवलवाडी आणि वाघोलीचा. इथं पण पूर्ण ग्रीनरी दिसते. इकडे सनसेट दिसत नाही, इकडे कोणतंच ऊन येत नाही. ही बाजू उत्तर असल्यामुळं इकडं कधीच ऊन येत नाही आणि ही रूम नेहमी थंड राहते. मोस्टली प्रत्येक घरामध्ये सगळ्या कबर्डचं लॅमिनेशन एकच असतं, पण तुम्ही आमच्या घरामध्ये बघितलं तर प्रत्येक बेडरूम मध्ये, प्रत्येक वॉर्डरोबला वेगवेगळं लॅमिनेशन आहे. पूर्ण घरामध्ये माझ्या 13 ते 14 लॅमिनेशन वापरले गेलेत. आणि या बेडरूम मध्ये त्यांनी मला असा काहीतरी वेगळा अँटिक लुक दिलाय, जुन्या काळात जसे असायचे तशा टाइप मध्ये. आणि हे 2 टाइपचे लॅमिनेशन वापरून त्यांनी मला एक मस्त लुक करून दिलाय. गेस्ट बेडरूम मध्ये पण तुम्ही बघितलं तर वेगळ्या कलरचं लॅमिनेशन आहे. मॅगीच्या रूम मध्ये पण वेगळ्या कलरचे कबर्ड्स आहेत. तर सगळीकडे वेगवेगळ्या कलरचे लॅमिनेशन वापरलेत वेगवेगळ्या कबर्ड्सला. तर हे होतं माझं छोटंसं घर. सगळेजण मला विचारत होते की किती स्क्वेअर फूट आहे, तर हे आहे 840 स्क्वेअर फूट. कार्पेट एरिया आहे, बिल्डअप एरिया नाही. तर कार्पेट एरिया आहे याचा 840. आणि तुम्ही सगळं घर बघितलं, याबद्दल तुम्हाला काय वाटलं, तुमचे काही क्वेश्चन्स असतील तर कमेंटमध्ये मला नक्की विचारा. आणि माझं घर कसं वाटलं हेही मला सांगा. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप थँक्यू.